हल चेक. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला विघ्नहर्ता वॉरियर्स आणि त्यांच्या समोर सह्याद्री निलेश 11 हा संघ खेळतोय. आमच्या साथीने वैभव अब्गुल या मॅच मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हे पहिल्या इनिंग साठी पहिला चेंडू समीरच्या अगेन्स्ट अनिकेत माडिकचा ब्लास्ट. 6 धावा. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट पाहायला मिळालाय. तो म्हणजेच समीर माडिक यांच्या गोलंदाजीवरती अनिकेत माडिक याचा जुगलबंदी शेवटपर्यंत पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आहे. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा हवेमध्ये मोठा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षकाला संधी बनवलाय. फर्स्ट अटेम्प्ट नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय अनिकेत यांचा खेळ. 1 फर्स्ट विकेट गॉन. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीचा फटका मारला वैभव. या अगोदरचा षटकार जर आपण बघाल तर पूर्णपणे फुल पेस ऑफ द बॅट होता. चांगला मिडलला कनेक्ट झाला होता म्हणून 6 धावा आल्या होत्या. पण या चेंडूवरती जो मिस टाइम फटका झालाय त्याच्यामध्ये कदाचित चेंडूची रेषा जर आपण बघाल तर प्रॉपर त्या रेषेमध्ये नव्हते आले. चेंडूच्या गतीमध्ये थोडासा कमीपणा होता आणि त्यामुळे चेंडू जास्त उंचीवरती गेला आणि फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर नरेंद्र. 3 षटकांची मॅच आहे आणि वैभव काल आपण दिवसभराच्या ज्या मॅचेस बघितल्या त्या मॅचेसमध्ये धावा ज्या आहेत त्या तितक्या मोठ्या प्रमाणात बनत नव्हत्या किंवा चेसिंगमध्ये थोडासा अडथळा निर्माण होत होता. काहींनी चेस केले ते सुद्धा लो स्कोर मॅचेस होत्या. आणि आज या 3 षटकांच्या मॅचेसमध्ये आल्यानंतर आता किती धावा दिसत आहेत यावरती सर्वांची नजर असणार आहेत. अभिषेक कदम पालवणी संतोष अब्गुल प्रतिष्ठानचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. राजू पोस्टोरे साहेब पाटीलवाडीचे ते सुद्धा या ठिकाणी आलेत. वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. बॅटची कडा आणि चेंडू मागे गेलाय. सीमारेखा पार. चौकार. शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय. थँक्यू डीजे. मैदान रंगला या ठिकाणी. विकेट्स नंतर पुन्हा एकदा देणारा चौकार त्या ठिकाणी. तर फलंदाजी करणाऱ्या संघाचा मनोबल वाढवणारा फटका या ठिकाणी आलाय. 4 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली गेल्या. नक्कीच जुगलबंदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार. हा सामना मात्र रफ अँड टफ वाला सामना नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा छोट्या पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन कट केले. चेंडू खेळून काढला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. या सामन्यामध्ये खास करून विचार केला गेला तर आपण पहिला चेंडू वगळता पुन्हा एकदा पुढच्या 2 चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न समीर यांच्याकडून देखील झाला. तर फलंदाजी करताना फलंदाजीने देखील सुंदर प्रकारे सामन्याला ठिकाणी बनवत असताना त्या ठिकाणी सामना लढतीमध्ये आपला त्या ठिकाणी काटेका टक्कर देताना सामना आपण फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. स्क्वेअर द विकेट खेळायचं होतं बघा. या चेंडूला गलीमधून पाठवण्याचा प्रयत्न. हलकासा लेट कट खेळल्याने एकदा येताना दिसते. कौतुक करावं लागेल समीरचं. मोठ्या फटक्यानंतर त्यांनी चांगला कमबॅक केलाय. 2 अडखळच्या आयकॉन मधली फाईट आहे. एका बाजूला अनिकेत आहे, दुसऱ्या बाजूला समीर आहे. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा समीर माडिक बॉलिंग ट्रॅकवरती तयार. मागे खेळण्याचा प्रयत्न. स्कूपचा फटका. चेंडू चाहयामध्ये. दोघे क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ गेले परंतु झेल कन्वर्ट नाही झाला. षटक क्रमांक पहिलं या फटक्यानिशी झालं कंप्लीट. 1 धाव आली. पहिलं षटक संपलं. 13 धावा धावफलकावरती. वैभव चर्चेसाठी येणार आहोत परंतु त्या अगोदर विघ्नहर्ता वॉरियर्स आपला एक प्रतिनिधी पाठवा. 12th मॅन नाही आहे. विघ्नहर्ता वॉरियर्स आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. 13 धावा या ऐकूया डीजेला. रंगलाय नारंगी मैदानावर. रंगलाय नारंगी मैदानावर. रंगलाय नारंगी मैदानावर. बिनर विरोधी गेम चेंजर. थँक्यू डीजे. गेम चेंजर दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. अनिकेत आणि समीर. अनिकेतने पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर पुन्हा एकदा गेम चेंज करून समीरने देखील त्याची विकेट घेतले. पहिल्या षटकाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाल्या ती म्हणजेच 13. 1 गडी बाद टीम सह्याद्री निलेश 11 संघाने च्या खात्यामध्ये आपण जमा होताना पाहायला मिळाले आहेत. चला आपण एवढा वेळ उशीर करायचा नाही.
गोलंदाज लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा, फील्ड पोझिशन लगेच घ्यायचे. त्यानंतर सामन्याला या ठिकाणी लगेच एक फर्स्ट इनिंग आपल्याला जवळजवळ 20 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय समीर सुतार गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू आहे दुसऱ्या षटकातील आणि आता मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, रडारमध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बरं सर, पहिला चेंडू आहे. पहिल्या चेंडूला चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन थोडासा पाहायला मिळाला, त्यामुळे या ठिकाणी पहिल्या चेंडूची निर्धाव सांगता होताना पाहायला मिळाली. नाही, खूप चांगली डिलिव्हरी होती. स्टेप आउटून खेळत होते आणि त्या चेंडूला डेप्थ होत असताना वेट केला टप्प्याचा आणि तो टप्प्याचा वेट करणं कदाचित अंगलट आला आणि त्यामुळे डॉट बॉल. पुन्हा एकदा यावेळेला शपलून खेळले. पुन्हा एकदा रनआउटची अपील पंचांकडे दाद मागितली गेली आहे आणि पंच मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बाद आहे की नाही ते पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे नजरा जात आहे जरूर. पण वैभव, एक गोष्ट मात्र नक्की, तो अनिकेतची विकेट गेल्यानंतर दडपण मोठ्या प्रमाणात या फलंदाजावरती दिसून येतंय. जे दडपण फील करण्याची काही गरज होती की नाही हा समजायला मार्ग नाही आहे. कारण 3 षटकं आणि 3 षटकामध्ये प्रत्येकाला येऊन तरी तर मोठे फटकेच लावायचे आहेत. 30, 32, 35 या धावा सुद्धा समाधानकारक कालच्या दिवसामध्ये होत्या. आज त्याच धावफलकाचा काहीसा मनात विचार ठेवला आहे की अजून काहीसा विचार चालू आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा आल्यात. नक्कीच कालच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच, तो म्हणजेच 3 षटकामध्ये 21 धावा ज्यावेळी डिफेन्स केला गेला, तो देखील सामना आपल्याला तितकाच चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 24 ते 25 धावा होत्या. त्यामध्ये जरा अजून 5 ते 6 धावा जर एक्स्ट्रामध्ये पाहायला मिळाला असते तर नक्कीच तो देखील सामना पाहायला मिळाला असता. लो स्कोरिंग मॅच, परंतु तशा प्रकारचा सामना पाहायला मिळाला नाही. त्यानंतर सेकंड मॅच आपण पाहिलं तर 45 धावा स्वामी कृपा 11 संघाने भरत असताना त्या धावा देखील त्या ठिकाणी चेस केल्या गेल्या होत्या. ते म्हणजेच सह्याद्री निलेश 11 संघाकडून देखील त्या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर आता आपण सामना पाहतोय सह्याद्री निलेश 11 वर्सेस विघ्नहर्ता वॉरियर्स या संघांदरम्यान. पहिला विकेट्स लगेच गेल्यानंतर थोडासा प्रेशर दडपण आपण भेटला होता पाहायला मिळतंय. नक्की नॉट आउट. नॉट आउटचा डिसिजन या ठिकाणी पुन्हा एकदा आला. बाईस शर्मामध्ये एकदा मिळते. एका धाब्याने धाव संख्या पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळते. 14 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती समीर सुतार तयार होत आहेत, सज्ज होत आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिड विकेट काव कोणाच्या बाजूने चुकताय आणि असं असताना कशा प्रकारचा पवित्र फलंदाजाचा आहे बघावा लागेल. पुन्हा एकदा वाईड लाईनच्या जवळून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सुरुवातीला शफल होऊन खेळलेत आणि ते खेळत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या 14 वरती धावफलक स्थिरावलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. विघ्नहर्ता वॉरियर्स पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला विजय त्यांनी संपादन केला होता. दुसऱ्या बाजूला अनिकेत माडिकची फलंदाजी. सह्याद्री निलेश फायटरची यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. खराब क्षेत्ररक्षण. एकदा कंप्लीट, दुसरीदा प्रयत्न, रनआउटची संधी नाही. संधीचं सोनं झालं. 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्यांची धावफलक करते. धावा जाऊन पोहोचल्यात 16 वरती. 16 वरती धावफलक असताना 4 चेंडूचा खेळ. चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला विघ्नहर्ता वॉरियर्स बघते, पण अनिकेतची विकेट गेल्यानंतर मोठे फटके आली नाहीत. या अडचण आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलं गॅपच्या दिशेनं आणि बरोबर मिड विकेटच्या दिशेने जाणार हा चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. यानंतर होणारी मॅच मायरा 11 वर्सेस स्वामी कृपा 11. नाणेफेकीसाठी या. मायरा 11 वर्सेस स्वामी कृपा 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. छान पुन्हा धावसंख्या वाढली आहे. पुढचं चेंडू आहे, गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र पाहिलंय त्या ठिकाणी पूर्णपणे फलंदाजाला कशा प्रकारे फ्रंट फुटेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर जडमध्ये चेंडू टाकलाय. वाईड यॉर्कर प्रकारचा चेंडू हाताळल्यानंतर निर्दोष चेंडूची पुन्हा एकदा सांगता होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती.
विकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर भिडणार विरोधी गेम चेंजर नवीन तारे इथे चमकणार संघर्षाच्या मातीत या डोंगर रचणार धावा थँक्यू डीजे राज. नवीन फलंदाज नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ आणि या 2 षटकामध्ये वैभव धावा 10च्या सरासरीनं बनल्यात. या शेवटच्या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावांची अपेक्षा असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, ती म्हणजे सह्याद्री निलेश फायटर्स या संघाला. काय त्या धावांपर्यंत पोहोचलं जाईल का ते सुद्धा बघितलं जाणार आहे. पहिला बॉल राज लोखंडेचा. या चेंडूवरती मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्री प्लॅन स्ट्रोक, पण शरीराचा वेध घेणारा चेंडू एक धाव देऊन जातोय. लेग बाईच्या रूपाने सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 21 वरती. धावसंख्या झाली 21 या धावसंख्येवरती आता मात्र चेंडू बॉडीला ब्रश करून गेल्यानंतर एक धाव त्या ठिकाणी मिळाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राज गोलंदाज स्ट्राईकवरती. मागीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे राज यांचा. आता मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला गेलेला फटका आहे, सुकी गेल्याय, सोपा झेल सुटलाय. त्यानंतर चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग भिजरमध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार 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 येतोय चौकार. थँक्यू डीजे. इतकी मोठी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. अशा प्रकारच्या संधीना तुम्ही गमावलं तर मॅच मध्ये तुम्ही कुठेही टिकणार नाही. आणि ही संधी गमावत असताना झेल सुटला तो सुटला, पण दुसरी गोष्ट काय झाली तर चौकार सुद्धा आलाय आणि या चौकाराबरोबरच मोमेंटम सुद्धा शिफ्ट झालेला आहे. या मोमेंटमने आता धावफलक जाऊन पोहोचलंय 25 मध्ये. 25 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा राज बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईड डिश, लॉंग ऑन आणि क्षेत्ररक्षक हलकासा शॉर्टमध्ये जो तैनात आहे तो सुद्धा बाय डिश मिड ऑन आहे. आणि असं असताना डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण वाढवलं गेलं. लॉंग ऑफमध्ये वाईडिश क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे. जो क्षेत्ररक्षक लॉंग लेगमध्ये होता त्याला सर्कलच्या आतमध्ये आणण्यात आलं. फाईन लेग बिलकुल ओपन ठेवलं गेलंय. राजची काहीशी वेगळी व्यूहरचना बघूयात. नेक्स्ट बॉलवरती कशा प्रकारची बॉलिंग केले ते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेला दुरून खेचला. अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून गेला. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय का नाही. फेकी केली आहे तोपर्यंत एक कंप्लीट आणि दुसरी धावून कंप्लीट करत असताना फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू रेशीम. या ठिकाणी बॉल झाल्यानंतर न्यू फलंदाज साहिल स्ट्राईकवरती जातोय. साहिल पवार. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती गोलंदाज राजला तयार होताना पाहतोय. पुढचा चेंडू आहे राजांचा. स्टेप आउट घेऊन मारण्याचा प्रयत्न आहे. जडमध्ये टाकलाय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित कनेक्ट होत नाही. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं राजने त्या ठिकाणी कमबॅक करून देताना पाहायला मिळालाय. तो झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून देताना आपण पाहिलंय. खास करून राजला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचं चेंडू आहे पुन्हा एकदा पाचच्या डावाजूने. आता मात्र पुन्हा एकदा फुल एंतिरावरचा चेंडू होता. चेंडूला डिफ्लॉंग आपला अमय आलाय. झेल खाली टिपलाय. झेल संपला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याचा खेळ. 1 मोर विकेट गॉन. थँक्यू डीजे. यानंतर होणारी मॅच चला मायरा 11 वर्सेस स्वामी कृपा 11. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल आहे वैभव. आणि या शेवटचा बॉल शिल्लक असताना 26 पर्यंत धावफलक आतापर्यंत दिसून आलाय. या 26 नंतर किती धावा लगावल्या जातील जेणेकरून टार्गेट काय सेट होईल ते पाहिलं जाणार आहे. राज लोखंडे चांगला कंट्रोल बॉलिंगमध्ये बघायला मिळालाय. एक चौकार जरी आला असला तरी सुद्धा बाकी चेंडूवरती जे त्यांचं वर्चस्व राहिलंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोगं आहे. नवीन फलंदाज संदेश समोर हा शेवटचा आणि अंतिम बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपमध्ये मिड विकेटमध्ये जातोय तोपर्यंत एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी. चेंडू मागे निघून गेला. एकाच रूपांतर 2 मध्ये सहज झालं आणि 2च वरती समाधान मानावं लागतंय. आणि ते मानावं लागत असताना 29 धावांचं लक्ष
ठेवलं गेलंय ते विघ्नहर्ता वॉरियर्सच्या संघासमोर सह्याद्री निलेश फायटर्स या संघाच्या वतीनं. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा, शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. चला चला दोन्ही कर्णधार या लवकर टॉससाठी. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. नाणेफेकी केली जाणार आहे आणि ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आमच्या साथीनं मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल धनंजय पाटील यांचा. स्वामी कृपा ऑन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. वेलकम धनंजय, आपलं हार्दिक स्वागत. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये सह्याद्री निलेश 11 या संघाने पहिली बॅटिंग करत असताना धाबा लगावला. ते 28-29 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्यांच्यासमोर विघ्नहर्ता वॉरियर्सचा संघ या 29चा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आपण कालपासून खूप साऱ्या मॅचेस बघितल्या आहेत आणि त्या मॅचेसमध्ये समालोचन सुद्धा केलेलं आहे. तर एकंदरीत एव्हरेज धावफलक जे आहे ते 28-29-30च्या आसपासचं येत होतं. काल ज्यावेळेला आपण 3 षटकांच्या मॅचेस खास करून बघितल्या होत्या, काहींचा पाठलाग झाला, काहींचा नाही झाला. त्या लो स्कोरिंग मॅचेस होत्या त्या लवकर संपल्या, पण 30 साठीचा संघर्ष हा मात्र आपण बघितलाय. त्यामुळे या मॅचला बघणं कशा प्रकारे आपण बघताय आणि या मॅचचा रिझल्ट कोणाच्या दिशेने कशा पद्धतीने जाऊ शकतो, काय केल्यानं हा विजय कोणाच्या बाजूने झुकेल याची आपण त्या बाबतीत काय सांगाल? नाही, नक्की चर्चा तर 2 गोष्टीवरती आपण जसा उल्लेख केला की अनिकेतने एक तर स्टार्ट मिळवून दिलात, पण त्याच्यानंतर जे कन्वर्ट करायचं होतं ते कन्वर्ट नाही करू शकले. म्हणजे समीर, दुसऱ्या बाजूला समीर पण होते, पण आता तीच रेस पुन्हा लागणार आहे. म्हणजे दुसऱ्या इनिंगकडे आपण ज्यावेळी पाहू ना त्यावेळी अनिकेत आणि समीरमध्ये पुन्हा रेस लागणार. कारण समीरनं मिळवलेली अनिकेतची विकेट ती महत्त्वाची होती, तितकं सेलिब्रेशन झालं होतं. पण ज्यावेळी समीर मैदानाच्या आतमध्ये येणार, अनिकेत देखील दुसऱ्या बाजूला त्या सेलिब्रेशनच्या दिशेने जाणार का, हा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे. आणि जसं आपण उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये काही धावसंख्या बनतायत, काही धावसंख्येपर्यंत उच्चांक देखील गाठतायत, पण मध्ये कालच्या दुपारच्या सत्रामध्ये एक गोष्ट आपण जर पाहिली ना तर रन बनत नाहीत, धावसंख्या बनत नाहीत. गोलंदाजाचा जास्तीत जास्त बोलबाला राहिलाय. कारण विकेटवरचा आपण ग्रासचा जो उल्लेख केला होता, त्या ग्रासमधून जो बॉल आहेत, काही बॉल पडल्यानंतर इतके वेगाने जात आहेत तर काही पडल्यानंतर थोडेसे स्लोवर वन पण येत आहेत. म्हणून त्यामुळे गोलंदाज देखील आतापर्यंत हॅवी राहिले. धनंजय, नक्कीच या चर्चेकडे मी येईल. त्या अगोदर राजू पोस्टुरे पाटीलवाडी यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. चला फलंदाज पाठवा, फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. बघा आज सेमीफायनल 2 आहेत, एक फायनल आहे. सामने थोडेसे जास्त आहेत, प्रेझेंटेशन सेरेमनी आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. विघ्नहर्ता वॉरियर्स फिल्डिंग सजवून झालेली आहे, आपण त्वरित मैदानात दाखल व्हा. आदरणीय राजूजी पोस्टुरे यांचा यथोचित सन्मान या MPL 2025 पर्व 7 मध्ये केला जातोय. अजूनपर्यंत फलंदाज गेलेले नाही आहेत, प्लीज. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. त्या 2-3 विषयावरती चर्चा धनंजय आपण सुद्धा केलीत आणि खूप चांगला उल्लेख केला. अनिकेत आणि समीर या दोघांमधलं हे बॅटल आहे, पण याच्यामध्ये जिंकणार तोच संघ ज्याचे सपोर्टिंग कॅरेक्टर चांगले रोल करतायत. खास करून आयकॉनच्या बाजूला असणारे त्यांचे जे काही हाय व्हॅल्यूला घेतलेले प्लेयर आहेत किंवा काही प्लेयर्स असे जे त्या संघामध्ये चांगला परफॉर्मन्स करू इच्छितात, म्हणजे जे क्लिक होणार. तुमचं आयकॉनवरती लक्ष जरूर आहे, पण आयकॉन क्लिक नाही झाल्यानंतर काय, आयकॉन ज्यावेळेला अपयशी ठरतोय त्यावेळेला आयकॉन व्यतिरिक्त असणारे खेळाडू ज्यांचे चालणार आहेत तो संघ इथं मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट टाकताना दिसेल आणि त्याचा संघ मोस्ट ऑफ वेळेला सक्सेस होताना दिसणार आहे या मैदानावरती. ना जसा उल्लेख आपण मागच्या मॅचमध्ये केला होता की खास करून पूर्वी वॉरियर्सचा वैभव लांबेच्या जोडीने आपण पाहिलं तर विजय बाकडे सपोर्टिंग रोल महत्त्वाचा होता, पण त्यावेळी कल्पेश लाडनं खेळलेली इनिंग म्हणजे वैभव लांबे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता होता, पण त्याच्यामध्ये कल्पेशच्या आलेल्या त्या 18 धावा देखील बरंचसं खूप महत्त्वाच्या होत्या. कदापि मी त्या गोष्टीकडे उल्लेख केला की आयकॉनचा खेळ तर रंगणार, पण आयकॉनच्या जोडीला जो कोऑपरेटिव्ह जे सहकार्य करायचं आहे ते इतर खेळाडूंना जर केलं ना तर कदापि आयकॉनवरचा जो दबाव, आयकॉनवरचा जो प्रेशर आहे तो थोडा कमी होताना पाहायला मिळेल. आणि बाकी टीम्स तोच विचार करतोय की आयकॉनच्या व्यतिरिक्त बाकीचे खेळाडू जर खेळले तर संघमालक देखील त्या पद्धतीनं मैदानावरती आपला प्लॅनिंग करू शकतायत. नाही, आणि त्यामुळे संघमालकांचा सुद्धा तो जो काही उत्साह तो वाढताना दिसेल आणि त्या उत्साहाला आपण विविध प्रकारे बघू शकतो. मग ते बक्षीस म्हणा किंवा अजून साऱ्या गोष्टी ज्या कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिल्या. सामन्याला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. 29चा पाठलाग आणि त्या पाठलागसाठी सज्ज 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला उमेश सुतार आणि त्याच्या साथीनं अमय कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अनिकेत
महाडिक यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि या षटकामध्ये क्षेत्ररक्षण सजावट जर बघितली तर लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू यावेळेला पायावरचा आणि त्याला लेग फ्लिक केलं, चेंडू निघून गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सुरुवात झाली आहे धावांची आणि ही चांगली सुरुवात मी म्हणेल, कारण एखाद्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी किंवा एखाद्या ध्येयाला हासिल करण्यासाठी तुम्हाला सुरुवात करणं गरजेची असते आणि ती सुरुवात झाली आहे एका धावाने धावपलकाचा श्री गणेशा. उमेश सुतारचा पहिला बॉल आपण उमेशला पहिला फेस करत असताना पूल करण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर कनेक्शन नाही झालं, परंतु सिंगलला जी सुरुवात आहे ती सुरुवात श्री गणेशा मात्र केलेलं आहे. 29चं टार्गेट आहे मैदानाच्या मध्ये. अनिकेत महाडिक समोर आपण पाहिलं तर अमय्य कदम आहेत. आता अमय्यचा इंटेन मागच्या एका स्पर्धेमध्ये ते चांगला राहिला आहे, त्यामुळे तो ते त्या स्टार्टने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणार याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात आणि अमय्य कदम यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धनंजय मागेला दादाचा चॅनल TVN. धनंजय मागेला क्या बात है, क्या बात है. धनंजय मांगेला दादाचा चॅनल DBN आणि या Thank you. DBN चॅनलची चर्चाने काल आपण त्याचा एक वेगळा नजारा बघितला, ज्याने नवीन एक टेक्निक म्हणा किंवा नवीन पेशकश आपल्यासमोर सादर केली होती. पायावरच्या बॉलला ज्या पद्धतीने अमयने खेळलं होतं, ऑन साईडला मिड विकेटमध्ये जो गॅप होता त्याला क्लिअर करत असताना 4 धावा आल्या होत्या. या बूस्टर धावा आहेत. तुम्हाला सुरुवातीच्या षटकामध्ये जर काय या एव्हरेजला मेंटेन करायचं असेल किंवा ज्या 8-9च्या सरासरीने किंवा 10च्या सरासरीने जायचं आहे त्याला जर का मेंटेन ठेवायचं असेल तर असे फटके येणं गरजेचे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय, वन बाउन्स स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार चौकार. TVN चॅनल भारी त्यांना ओळखते दुनिया सारी. आमच्या TVN चॅनल भारी त्यांना ओळखते दुनिया सारी. आमच्या TVN चॅनल भारी त्यांना ओळखते दुनिया. थँक्यू. डीबीएन चॅनल भारी. मंडंगळ प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा देखील आता सुपर डुपर हिट वाली भारी चाललाय, कारण मैदानाच्या आतमध्ये खेळ अमेय कदमचा बहरलेला आहे, गुडेगरचा स्टार खेळाडू आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये, कारण याच खेळाडूनं नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये चांगली दमदार कामगिरी या मैदानावरती केलेली आहे. तो अमेय पुण्यात आपण पाहिलं तर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटमध्ये चेंडू चाललाय, एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि बरसर एका चर्चेकडे पुन्हा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 10. कालपासून एक गोष्ट सातत्यानं पाहायला मिळालं, ऑन साईडला जास्त बॅटिंग झालंय, ऑफ साईडला तितकी बॅटिंग नाही झाली. म्हणजे स्ट्रोक सिलेक्शन जसं क्रिकेटमध्ये म्हणतात की दोन्ही बाजूला खेळता येणं गरजेचं आहे, तितकी बॅटिंग ऑफ साईडला नाही पाहायला मिळाली जितकी ऑन साईडला झालंय. ना अगदी चांगला उल्लेख. आणि याची दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू अशी आहे, ज्या वेळेला ऑनसाईडला खेळण्यासाठी जातात मोस्ट ऑफ बॉलर्स जे आहेत ते वाचण्यासाठी उजव्या यष्टीच्या बाहेर म्हणजे वाईड लाईनला गोलंदाजी करताना दिसल्यात. आणि या कारणामुळे काय झालंय तर डॉटची संख्या वाढली आहे, मिसटाईमची संख्या वाढली आहे, मोठे फटके कमी दिसल्यात आणि त्यामुळे आपल्याला धावफलक कमी सुद्धा दिसले. मगाशी एक चांगला उल्लेख आपण खेळपट्टीचा सुद्धा केला होता, त्या चर्चेकडे येणार आहे. पण त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये या 10 धावा ज्या झाल्यात त्या 5 चेंडूंमध्ये त्या खूप इम्पॅक्टफुल आहेत आणि चांगली सुरुवात. हो, यावेळेला बाहेर निघणार आहे चेंडू, हलकीशी हरकत, हलकासा कट आणि त्या कटवरती कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं उमेशकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अपेक्षेप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती 19. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर येऊयात पुन्हा एकदा त्या चर्चेकडे. प्रवीण पाटील दादाचा चॅनल TVN. 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 थँक्यू. दोन्ही A1 जोड्यात प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला आणि त्यांच्या जोडीला असलेला डीबीएनचा एक्का नयन तांडेल यांनाही आपण पाहू शकतायत, कारण भरपूर काही गोष्टी आता नयन देखील इम्प्रोव्हायझेशन करतोय. आणि बरं सर, कालचा जर डीबीएनचं स्टॅटिस्टिक पाहिलं त्यामध्ये टोटल 701 रन कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होत्यात. 78 षटकं कालच्या दिवसामध्ये फेकली गेली, 103 विकेट काल आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये दाखवण्यात आलं होतं. 31 चौकार आणि 41 षटकार. म्हणजे षटकार चौकारांची जी खास करून या मैदानावरची जी खास करून सीमारेषा होती ती जास्त दाखवली गेली नाहीत जितकी व्हायला हवी. विकेट काल जास्तीत जास्त पाहायला मिळाल्यात. नाही, आणि या सगळ्या स्टॅट्स देणं म्हणजे बघा, तुम्ही तुमचं चॅनल किती मोठं आहे आणि तुम्ही प्रगती कशा प्रकारे साधताय याचा जर पुरावा कोणता पाहिजे असेल ना तर सगळ्या या कामांची यादी ही जी कामं आहेत. मग काल ते लेग बिफोर विकेटसाठी दाखवलेलं पिचिंग, त्याचा त्या विकेटच्या मधला तो जो काही ग्राफ दाखवला होता, त्यानंतर या प्रकारची जी माहिती आपण आता पेश केलीत समोर
अमय कदम बाद. एवढी सोपी गोष्ट नाही बाबा आम्हाला हरवायची. थँक्यू. आणि या सर्व बाबी त्यांच्या कामाची पोचपावती देत आहेत आणि त्यामुळेच तर डीबीएन इतका मोठ्या प्रमाणात आता फेमस होताना दिसतो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. अशीच त्याने उत्तरोत्तर प्रगती करत राहू अशी या MPL च्या माध्यमातून त्यांना सदिच्छा. एक चर्चा मगाशी आपण केली होती की खेळपट्टीवरती असणारा ग्रास, त्या ग्रासमध्ये 2 प्रकार आहेत, एक जीवित ग्रास, एक मृत घास. आता त्या घासमध्ये तुमचा जीवित ग्रास काय करतोय तर तिथून तो दमटपणा किंवा ते मॉइश्चर त्याच्यामध्ये जे काही पकडलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चेंडू पडल्यानंतर जितका वेगाने चेंडू टाकणार त्याच्या काहीशा प्रमाणामध्ये वेग वाढून स्किट होण्याचे चान्सेस जास्त, त्यामुळे चेंडू बॅटवरती हा बी होताना दिसतो. दुसऱ्या बाजूला मृत घास जो आहे तो काय करतोय तर टप्पा पडल्यानंतर काहीशी हरकत चेंडूमध्ये येते, चेंडू काहीचा थांबून येतो. या 2-3 गोष्टी आणि त्याच्यामध्ये मातीची खेळपट्टी असल्या कारणानं जो काही ब्रेक मिळाला असावा तो ब्रेक मिळतोय. काही ठिकाणी अनिमन बाउन्स, काही ठिकाणी चेंडू खाली राहतोय. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जर आपण पाहिला तालांतिकार पण निघून चला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग, फेकी करेपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. या 2 धावेनेशी धावफलक जाऊन पोचलंय 12 वरती. विकेट अमय कदमची आली, ती महत्वाची विकेट आहे, कदाचित या मॅचला वेगळी कलाटणी मिळू शकते. जसा ग्रासचा उल्लेख केला, ग्रास असेल तर मैदानावरती स्वतःचा बेस देखील चांगला असणं गरजेचं आहे. आता पाया जर तुमचा चांगला नसेल तर तुम्ही एखादी गोष्ट नाही करू शकत. तो प्रयत्न मैदानाच्या मध्ये विघ्नार्थ वॉरियर्स करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही होणार. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोचतात 13. अजून येणारे 9 चेंडू आहेत, 9 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे. प्रयत्न जारी आहेत, पण दुसऱ्या बाजूला विकेट गेल्यानंतर निलेजी धामण्यांचा आवाज होता ना, तो आवाज सांगत होता की मैदानाच्या मध्ये ती विकेट किती महत्वाची होती. तो आवाज एनर्जी बुस्टर आहे, आवाज एनर्जी बुस्टर आहे. 9-16 म्हणजे एक षटकार या मॅचचं चित्र बदलेल. पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर 1 ते 2 डॉट आले तर तो षटकार 2 षटकारामध्ये रूपांतरित होतो किंवा एखादा चौकार त्याच्या जोडीला लागतो. म्हणजेच काय तर षटकार चौकार हे 2 मोठे फटके आहेत. तुम्हाला मोठे फटके आणावे लागणार आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. फील्डची सजावट बघा थोडीशी अनोखी आहे. ऑफ साईडला पूर्णपणे सर्कल घेरला गेला. यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाटील लॉंग लेगच्या दिशेने प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत फक्त एकच धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न, दोघांना बीट, तिसऱ्यामध्ये आलाय, येतो हो नाही ता. पण धनंजय दुसऱ्या अँगलनी जर आपण चर्चा केली किंवा दुसरा म्हणतात ना एखाद्या गोष्टीला एकच मार्ग नसतो, काही शॉर्टकट सुद्धा असतात, काही लॉंग कट असतात, त्यापैकी दुसरा मार्ग काय तर प्रत्येक चेंडूवरती 2 घेतल्यानंतर तुमच्या 18 धावा होतात. तुम्हाला 16 हव्या होत्या, इथे 2 आल्यात. आता 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आणखीन एक गोष्ट जर पाहिली तर उमेश सुतार खेळतोय, पण काल तुषार सुतार पण होता. लेफ्टी बॅट्समॅन आहेत, उमेश सुतार देखील लेफ्टी आहे. पण बऱ्याच वेळी काय झालं होतं माहिती का, मंडणगड प्रीमियर लीगच्या ऑप्शनमध्ये तुषार सुतारवरती तितकं लक्ष नाही की लेफ्टी बॅट्समॅन आहेत. नारंगीचं मैदान म्हटलं तर लेफ्टी बॅट्समॅनसाठी तितकं पोषदायक नाही आहेत. पण ते तुषारनं करून दाखवलं होतं मागच्या वर्षी, कालही केलंय. आणि आज मैदानाच्या आतमध्ये स्वतः उमेश सुतार ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. तुमच्याकडे जर तंत्रशुद्ध फटके असतील, तुम्ही मिडल ऑफ द बॅट खेळू शकतायत आणि पॉझिटिव्ह अप्रोच जर तुमच्याकडे असेल ना, तर मला वाटतं क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट असाध्य नाही आहेत. सर्व काही गोष्टी साध्य आहेत. फक्त विचार तुमचे विनिमय चांगले असणं गरजेचं आहे. खूप चांगला आपण उल्लेख केला. तुषारच्या बाबतीत सुद्धा मी चर्चा करणार आहे. उमेश तितका प्रभाव टाकू शकलेला नाहीये कारण त्याच्यासाठी प्रोटेक्शन डीपमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. डाऊन द ग्राउंड थँक्यू डीजे. धनंजय खूप चांगली चर्चा केलीत आपण आणि त्याच वेळेला समीरने काहीसा वेगळा पवित्र दाखवत असताना स्टेप आउट झाला आणि सरळ फ्लॅट 6 दाखवला. धावफलकाची धावा झाल्यात 22-22. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 7ची गरज आहे. तुषारचा ज्या वेळेला उल्लेख केला त्यावेळेला मागील वर्षी आराध्य म्हणजे ते आयकॉन होते. यावेळेला ते आयकॉन नाही राहिले आणि आयकॉन डावखुरा फलंदाज नसावा याचं स्पष्ट कारण या मैदानावरती मिळालेली साईड विकेट आणि त्याच्यावरती डावखुऱ्या फलंदाजासाठी नसलेला तितकासा धावांसाठीचा स्कोप, या गोष्टी होत्या. पण तुषारने काय केलं होतं, तुषारने समोर मारलेले फटके आणि अकॉर्डिंग टू दी मेरिट खेळलेले फटके त्यांनी त्याला बळकट बनवलं होतं. आता उमेशला सुद्धा तेच करायचं आहे, पण उमेश त्याच्यामध्ये तितकासा सफल राहिलेला नाही आहे. आता तिथून पुढची गाडी, आता इथून पुढे 6-7 वाचवण्यासाठी जे दडपण विघ्नार्थ वॉरियर्सवरती होतं ते दडपण आता मला वाटतं डायव्हर्ट झालंय. आता 6-7ची इक्वेशन म्हणजे इथे अडचणीमध्ये सह्याद्री निलेश 11 नाही, अडचणीमध्ये वाढ झाल्यात. पण दुसरी गोष्ट काय माहिती का, समीर यांना हा मौका पुन्हा नाही मिळणार. कारण अडखळ करून बॅटिंग करताना समीरला तितकी बॅटिंग नाही येत.
सुरुवातीचे असलेले फलंदाज कदापि तो खेळ संपवण्याचा प्रयत्न करतायत. आता समीरकडे हा चान्स आलाय की समीरनं केलेला तो षटकार मारलेला फ्लॅट षटकार पाहिला होता. त्या षटकारानं काय झालं, थोडा प्रेशर कमी झाला. विघ्नहर्ता वॉरियर्स ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहेत त्या धावसंख्येच्या मजलपर्यंत पोहोचण्यासाठी आता ते प्रयत्न करतायत. 6 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. पहिला बॉल अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पहिला जवळपास डीप मध्ये निघून जातो. एक धाव कंप्लीट, एकच धाव. आता इथून धोका पत्करण्याचा प्रयत्न करत नाहीत. माहित आहेत समीर महाडिकी सेट आहेत, उमेश सुतारी सेट आहेत. दोघांच्या बॅटमधून रन येत आहेत. रन येणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड हलतं ठेवणं गरजेचं असणार आहे. नाही, जोपर्यंत तुम्हाला तो दृष्टिक्षेपात विजय दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला धावणं गरजेचं आहे, धावा बनवणं गरजेचं आहे. आणि ती इक्वेशन जी रन बॉलच्या आतमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुझं पाणी सुद्धा कशाच्या खाली गेला नाही पाहिजे. विजय सुद्धा एकच आहे. यावेळेला चेंडू मागे सरळ गेला आहे. निर्धाव चेंडू सांगता होती धनंजय. कहाणीमध्ये ट्विस्ट येत आहे कारण जितेंद्र पवारने आता आग ओकायला सुरुवात केली आहे. समीर माडिक ज्याने लगावला होता षटकार तो आता इथं डॉट बॉल खेळत असताना दिसलाय. म्हणजेच इक्वेशन जाऊन पोहोचले. 4 चेंडू 6 धावांवरती. 4 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्याने पहा. स्टेप आउट केलाय. समोर खेळला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. थँक्यू. विघ्नहर्ता वॉरियर्स थोडं जास्त खुश असतील. सुशांतजी गोठल, अभिजी बोरले, नीरजजी रहाटवल संघ मालक आहेत. चेहऱ्यावरती त्यांच्या देखील स्माइल कारण विघ्नहर्ता वॉरियर्स कडून जी बॅटिंग आतापर्यंत समीरनं दाखवलंय 5 बॉलमध्ये 13 धावेची इनिंग आणि त्यामध्ये 260च्या स्ट्राईक रेटनं समीरनं सध्या एअर स्ट्राईक जणू काही केलाय. खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. पाहूया काय घडणार. परंतु बॅटर सेफ पोहोचल्यात. कालचा बरसर असा एक सामना झाला होता खास करून दुपारी. काल बॉल टू बॉलच्या इक्वेशन मध्ये अशा सामन्यामध्ये आपण तो मॅच या नारंगीच्या मैदानावरती आपण मंडणगड प्रीमियर लीगचा पाहिलाय. त्यामुळे तसं होऊ शकतंय का हा प्रयत्न पुन्हा एकदा पाहूया. नाही, आणि या मैदानावरती असे विक्रम अनेक वेळा झालेले आहेत अजूनही. म्हणून म्हटलं ना, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव कंप्लीट होत नाही तोपर्यंत कोणती मॅच संपत नाही. हे क्रिकेटचा हा थंब रूल आहे. आणि तो असताना आता या ठिकाणी जी इक्वेशन आहे खास करून 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 मध्ये 2 जिंकणार कोण? विघ्नहर्ता की सह्याद्री निलेश. आदरणीय सुरेशजी कदम साहेब गुडेगर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली. आपलं मनापासून आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल. मी बिकोमामान विनंती करेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण त्याचा सन्मान करून घ्यायचा आहे. 2 मध्ये 2 क्षेत्ररक्षण सजावट थोडीशी वेगळी. समीर महाडिक समोर आहे. गोलंदाज जितेंद्र पवार. ओ यावेळेला लाफ केला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. जेमची संधी. सगळ्या मेहनतीवरती पाणी फेरलं गेलं. धनंजय इथे 2 गोष्टी घडल्यात. एक गोष्ट अशी की झेल सुटला. 1 बॉल 2 ची मॅच आली असती पण तिथे झाली 1 धाव. म्हणजे ते समीकरण आता 1 चेंडू 1 धावेवरती आलंय. पण 1 चेंडू 1 धावेवरती येत असताना काय घडलंय, समीर महाडिकची स्ट्राईक चेंज झाली आहे आणि स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज जो आहे तो असणार आहे उमेश सुतार. आता उमेश सुतार स्ट्राईक एंडवरती असताना त्याच्यासाठी फील्ड कशा प्रकारची लगावली जाते आणि 1 बॉल 1 च्या इक्वेशन मध्ये ही मॅच म्हणजे म्हणतात ना 1 बॉल 6 असेल तर थोडंसं बरं वाटतं, लागलं तर ठीक आहे नाही तर नाही. पण 1 बॉल 1 जर का हातातून गेली तर मात्र त्याच्यापेक्षा जास्त जीवाला लागणारी दुसरी गोष्ट कोणतीच नसते. त्यामुळे येणाऱ्या या चेंडूवरती 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच बिटवीन 2 टीम्स. सह्याद्री निलेश वर्सेस विघ्नहर्ता. नाही, कालची एक मॅच ओमसाई 11ची पाहिली ना तर ओमसाईचा संघ देखील तसाच कंडिशन मध्ये होता. सुटलेला झेल होता बाउंड्री लाईन वरती आणि तिथून बदललेला मॅच. कदापि काही स्टॅटिस्टिक असतात तेही बदलत असतात. 1 बॉल 1 ची मॅच. उमेश सुतार पिंपलगावचा खेळाडू आहे. नजरा पिंपलगावच्या देखील या खेळाडूवरती आहेत. नजरा विघ्नहर्ता संघाच्या देखील आहेत. परंतु नजरा आज संपूर्ण मंडणगडच्या देखील लगावल्या गेलेल्या आहेत. पाहूयात काय घडणार. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. ही स्टेज अशी असते की या स्टेज मध्ये या कंडिशन मध्ये भरपूर वेळा अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. पाहूयात काय घडणार. पुन्हा एकदा धडधड 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 वाढू लागल्यात. मैदानावरती प्रेक्षकांच्या नजरा देखील आता मात्र पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने वळू लागल्यात. कारण शेवटच्या बॉलवरती 1 धावेची गरज. जिंकणार कोण पाहूयात. मंडणगड प्रीमियर लीगचा पर्व 7वा मधला हा दुपारचा मॅच. अगदी दुपारच्या 17 मध्ये रंगलेला मॅच. स्ट्राईक एंड वरती सुतार. पाहूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उमेश सुतार. 1 बॉल 1 धावेची गरज.
आणि पंचाने सांगितलं यस वाईड बॉल. मेहनतीवरती थोडस पाणी फेडण्यासारखे झालाय. हा मॅच जिंकलाय टीम विघ्नहर्ता वॉरियर्सनं. हार्ड लक सह्याद्री निलेश 11. आपणास पुढील मॅच साठी शुभेच्छा देऊयात. टॉप मॅच झाली, चांगली मॅच झाली आणि मॅच जिंकत असताना पाहायला मिळाले विघ्नहर्ता वॉरियर. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर. थँक्यू बोल. विवेचा कोणाचा तरी मोबाईल पडला इथे मिळाला श्याम शिगवण यांना. पैसे देऊन घेऊन जावा ज्यांचा कोणाचा मोबाईल आहे. चला सन्मान केला जाणार आहे आदरणीय